नमस्कार. मी मोहन नातू, राहणार अहिल्यानगर. आज मी जे काही आपल्यासमोर विचार मांडणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रेमानंद महाराजांनी जो आज समाजात चाललेला स्वैराचार या विषयावर 2 शब्द बोलले काय आणि स्त्री पुरुषांना या स्वैराचारापासून दूर राहा, समाज आरोग्य बिघडू नका असा थोडक्यात सल्ला त्यांनी दिला. परंतु त्या सल्ल्याचा इतका गदारोळ इतरांनी माजवला आहे आणि टी व्ही चॅनलनी त्यांच्या विरुद्ध ज्या स्त्रिया बोलल्या त्यांचं प्रक्षेपण करून प्रेमानंदजी महाराज किती चुकीचं बोलले की वादग्रस्त स्टेटमेंट त्यांनी केले हे दाखवण्याचा दुर्दैवी प्रकार चॅनलनी आणि मीडियाने केलेला आहे. त्याच विषयावर मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचा जे शीर्षक आहे ते उपासाने लिहिलेलं होतं. त्याचं शीर्षक होतं, भारत लवकरच बलात्कारमुक्त होईल. हे मी उपासाने लिहिलेलं होतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की स्त्रीनी तिच्यातली जी मातृशक्ती आहे ती जागी करावी. स्त्रियांनीच आपली किंमत कमी करायचं ठरवलं आहे असं एकंदरीत आजच्या समाजातील त्यांच्या स्वैराचारावरनं वाटतं आहे. कुठलीही गोष्ट घ्या, स्वैराचाराच्या नावाखाली हिंदू धर्मामधील जी कुटुंब व्यवस्था आहे ती कशी उद्ध्वस्त होईल याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात असं मला वाटतं आहे. कुटुंब व्यवस्था जर राहिली नाही तर समाजाचं आरोग्य नीट राहणार नाही ह्याबद्दल दुमत कोणाचं नसावं असं मला वाटतं. आणि कुटुंब व्यवस्था जेव्हा आपण राखतो तेव्हा काही मर्यादा या स्त्री पुरुषांना दोघांनाही घालून घ्याव्या लागतात. आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टीचा जो फॅशनच्या नावाखाली जे सगळं चाललेलं आहे त्या दृष्टीने मी असं म्हणेन की मी माझ्या लेखामध्ये स्त्रीचा मातृशक्तीचा काय जागर आहे तो मी माझ्या लेखात केलेला आहे. आणि स्त्रीने जर मनावर घेतलं तर तिच्यावर जे अत्याचार चाललेले आहेत त्या अत्याचाराला ती स्वतःच समर्थपणे तोंड देऊ शकेल. पण काही गोष्टी तिने स्वतःच ठरवल्या पाहिजेत. तिच्यातलं धाडस, तिच्यातली प्रेमभावना, तिच्यातला सहनशीलता या सगळ्या गोष्टीचा विचार तिने केला पाहिजे. आणि तिने धाडस हा जो तिचा गुण आहे त्या धाडसाला लाजेचं आवरण पाहिजे. म्हणजे लाज जर असेल तर लाजेखातर ती असल्या गोष्टी काही करणार नाही आणि धाडसानी ह्या अत्याचाराच्या विरुद्ध स्वतःच उभे राहील असं मला वाटतं. आणि असाच साधारणतः लेखाचा अर्थ मी लेखामध्ये वास्तव काय ते, त्याच्यानंतर प्रबोधन त्याच्यावरचं आणि त्याच्यावरचा उपाय अशा या तिन्ही गोष्टी मी माझ्या लेखामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तो लेख माझ्या हिशोबाने आपण सर्वांनी वाचावा असं मला वाटतं. आणि त्याच्या प्रतिक्रिया मला माझ्या फोन नंबरवर देता आल्या तर फार बरं होईल. तुमच्या प्रतिक्रियाची मी वाट बघेन. आणि त्या दृष्टीने माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देतो. त्या व्हॉट्सअप नंबरवर मला लेख पाठवा अशी जर मेसेज मला जर केला तर मी माझ्याकडचा तो लेख पाठवतो. आणि याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त स्त्रीची जी काही आज किंमत कमी होत चाललेली आहे त्याच्यावर स्त्रीच कशी मात करू शकेल याच्यावर प्रकाश टाकणारा लेख मी लिहिलेला आहे. तो वाचा आणि ते आचरणात आणण्यासारखा त्याच्यामधल्या जे काही उपाय आहेत ते आचरणात आणण्यासारखे आहेत ते आणून बघा. आपली स्वतःची आणि समाजाची स्थिती किती चांगली होईल आणि आपलं परत कुटुंब व्यवस्था जी आहे ती बिघडत चालली त्याच्यावर नक्की कंट्रोल येईल असं मला वाटते. तर माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो मी तुम्हाला.
माझा व्हॉट्सअप नंबर आहे 5x8 54 930. ह्या व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही लेख पाठवा असं जर सांगितलं तर मी तो लेख तुमच्याकडं आरामात पाठवू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात नाहीत कुठलीही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवा. म्हणजे माझाही त्यावरचा जो अभ्यास आहे त्यावरचं जे मत आहे त्याच्यावर मीही विचार करीन आणि त्या मताशी शिक्कामोर्तब होईल असं मला वाटते. नमस्कार.